निद्रयत्तम सुखम दुःखम कार्शपुष्टी बलाबलम वृश्यता क्लिबता ज्ञानम अज्ञानम जीवितम नच. या श्लोकाचा अर्थ तुम्हाला कळला तर तुम्ही लगेच झोपायला जाल. पण कधी, कसं आणि किती झोपावं याला सुद्धा मर्यादा आहे. चला तर आपण याचा अर्थ जाणून घेऊया. आयुर्वेदात सांगितलंय, यथाविधी झोप घेतल्याने शारीरिक आणि मानसिक सुख, शरीराची पुष्टी, बलवृद्धी, वीर्यवृद्धी आणि सेन्स ऑर्गन्सची कार्यक्षमता वाढ आणि दीर्घ जीवनाची प्राप्ती सुद्धा यावरच अवलंबून असते. या उलट शास्त्रांच्या नियमित विपरीत निद्रा म्हणजे झोप घेतल्याने कृशता, दौर्बल्य, क्लैब्य आणि अज्ञान आणि मृत्यू हे देखील होऊ शकतो. तर याचा ओव्हरऑल अर्थ असा की आपली हॅपीनेस, लाईफ आणि डेथ हे सगळं आपल्या स्लीप सायकलवर डिपेंड आहे. त्यामुळे तुम्ही जर झोपायचं टाळत असाल किंवा झोपत नसाल किंवा कामाला प्रायोरिटी ठेवून झोपत नसाल तर तुम्ही मात्र हे थांबवायला हवं. कारण हे सुरुवातीला फक्त फटीग, टायर्डनेस असं वाटेल आणि नंतर कुठल्या तरी मोठ्या आजारात रूपांतर होईल. त्यामुळे लवकरच तुमची स्लीप सायकल सुधारेल.